आज आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आपण भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजन केलं। एकीकडे आपले नूतन अध्यक्ष विजयराजजी यांच्या कन्याच्या विवाहाच्या निमित्ताने त्याही ठिकाणी आम्ही वधूवरांना शुभाशीर्वाद दिलाय आणि आता हे मंगल कार्य नुकतंच या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की बुलढाणा जिल्ह्याची टीम 1 ते 1.5 वर्षात अतिशय भव्य असं कार्यालय या ठिकाणी निर्माण करेल। खरं तर प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचं स्वतःचं एक घर व्हावं, पण कार्यालय हे पक्षाचं घर आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की माझ्या पक्षाचं घर झालं पाहिजे। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचं घर, आपलं सुसज्जित कार्यालय झालं पाहिजे। या निमित्ताने आपण गेले 4-5 वर्ष सातत्याने जमिनी शोधत होतो, बघत होतो। इथे बुलढाण्यातही कित्येक जमिनी त्या ठिकाणी आपण बघितल्या, सोडल्या। फायनली ज्यावेळेस चैनूभाऊंनी ही जागा आम्हाला दाखवली त्यावेळी आम्हाला असं वाटलं की आपल्या पक्षाच्या घराकरता ही जागा चांगली आहे, त्यामुळे आपल्या पक्षाचं घर इथेच झालं पाहिजे आणि आज त्याचं भूमिपूजन आपण करतोय। मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा कार्यालयाचं एकतर काम सुरू झालेलं आहे किंवा काहींचं काम देखील पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही जिल्हा असा असणार नाही की ज्याचं स्वतःच्या मालकीचं घर, स्वतःच्या मालकीचं कार्यालय त्या ठिकाणी नाही। शेवटी हे जे कार्यालय आहे हे कार्यालय आपण किती भव्य करतो, किती सुंदर करतो यापेक्षाही या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा राबता किती आहे, या कार्यालयामध्ये जनसामान्यांना आपलंसं वाटणारं वातावरण आपण तयार करतो की नाही त्याच्यावर या कार्यालयाची भव्यता ठरणार आहे। माझी अपेक्षा आहे की कार्यालय चांगलं बांधू, त्याचं उद्घाटन होईल, पण त्या उद्घाटनानंतर हे कार्यालय जनसामान्यांना आपलं हक्काचं घर वाटलं पाहिजे। आपल्या जीवनातल्या कुठल्याही आशा, आकांक्षा, अपेक्षाची पूर्तता करण्याकरता कोणाकडे जायचं असेल तर ते या कार्यालयात गेल्यानंतर पूर्ण होऊ शकेल, अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला या कार्यालयामध्ये उभी केली पाहिजे।